Hello everyone, my name is Arjuna Poor, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shewgaon. Our next topic is antipyretic analgesic. So antipyretics are the drugs which reduces elevated blood body temperature, while analgesic are the drugs which relieve pain. We have seen in last topic analgesic narcotic, they are the drugs which are used to relieve the pain, and this chapter is antipyretic analgesic, means these are the drugs which are used to reduce elevated body temperature. म्हणजे बॉडी टेम्परेचर कमी करण्यासाठी, जे वाढलेलं बॉडी टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी हे ड्रग वापरले जातात. आता त्यातले मेनी ऑफ ड्रग्स पजेस बोथ एनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक ॲक्टिव्हिटीज अँड दीज आर कॉल्ड ॲज नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक ड्रग्स. आता काही ड्रग असे असतात ज्यांच्यामध्ये बोथ प्रॉपर्टीज असतात, म्हणजे ते ॲनाल्जेसिक म्हणून पण आणि अँटीपायरेटिक म्हणून पण ॲक्शन दाखवतात. मग त्या जे ड्रग असतात त्यांना म्हणतात नॉन नार्कोटिक ॲनाल्जेसिक. Analgesic antipyretics as a class include compound from different chemical categories with no structural resemblance, and most of the compounds are without addiction liabilities, are relatively non-toxic and same. आता हे जे कंपाऊंड आहेत ते काय करतात, ॲडिक्शन ते घेतल्यामुळे ॲडिक्शन होत नाही, ते ॲडिक्शन लायबिलिटीज नसतात त्यांना, आणि ते काय असतात, सेफ असतात आणि नॉन टॉक्सिक असतात. आता हे ड्रग कसे ॲक्ट करतात, ते काय करतात, प्रोस्टाग्लॅंडिन आणि जे रिलेटेड मेटाबोलाइट्स आहेत त्यांना ब्लॉक करतात, त्यांचं बायोसिंथेसिस ब्लॉक करतात, आणि ऑल्सो सेंट्रल मेकॅनिझमनी ते ॲक्ट करतात. आपण बघितलं होतं काही ड्रग सेंट्रली ॲक्ट करतात आणि काही पेरिफेरली ॲक्ट करतात, आणि हे काय करतात, सेंट्रली पण ॲक्ट करतात आणि पेरिफेरली पण ॲक्ट करतात. आता दे ॲक्ट ॲट हायपोथॅलिक टेम्परेचर कंट्रोल सेंटर. सम कंपाऊंड्स ऑल्सो शो माइल्ड अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन. आता हे ड्रग्स आहेत ते मेनली काय करतात, जे इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर आहे ते काय करत असतात, कमी करत असतात, डाऊन करत असतात. आणि त्यातले काही ड्रग असे पण आहेत की ज्यांना अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शन ते दाखवतात. आता आपण त्यातले ड्रग बघू. फर्स्ट आहे पॅरासिटामॉल, N-acetyl p-aminophenol. This is the chemical name. Here is the structure at the right side. The properties and uses of this paracetamol are: it occurs as a white crystalline powder which is odorless, and solubility is it is less soluble in water and more soluble in boiling water, and also soluble in alcohol and alkalis like sodium hydroxide solution. Aqueous solutions are slightly acidic in nature. आता हे जे ड्रग आहेत पॅरासिटामॉल, हा काय आहे, आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा. हा ड्रग काय, टेम्परेचर कमी करण्यासाठी, ताप आल्यावर बऱ्याच वेळेस हा ड्रग दिला जातो. हे एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडरच्या फॉर्ममध्ये तो अवेलेबल आहे की जो ओडरलेस असतो आणि लेस सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि मोर सोल्युबल आहे बॉइलिंग वॉटरमध्ये, आणि सोल्युबल आहे अल्कोहोल आणि अल्कलीज लाईक सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन असतात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात, स्लाइटली ॲसिडिक नेचरमध्ये. आता त्याचे युजेस काय काय आहेत, इट इज यूज टू रिलीव्ह द पेन ऑफ हिडॅक. आता हिडॅक जर झाला तर त्याच्या पेन रिलीव्ह करण्यासाठी वापरला जातो. तसेच मायल्जियास अँड अदर पेन्ससाठी तो वापरला जातो, अरायझिंग फ्रॉम मसल अँड जॉईंट्स. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ ओरल प्रिपरेशन्स लाईक टॅबलेट्स, सस्पेन्शन, सिरप्स. आता हे त्याचे प्रिपरेशन झाले की टॅबलेटच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, लहान मुलांना जर दिला तर सस्पेन्शनच्या सिरपच्या फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, आणि त्याचा युजुअल डोस असतो 0.5 to 1 ग्रॅम ओरली दिला जातो फॉर एव्हरी 4 hours, अँड मॅक्झिमम अप टू 4 ग्रॅम इन ए डिवायडेड डोसेस. इट इज लेस टॉक्सिक दॅन अदर सॅलिसिलेट्स. तर हे झालं अबाउट पॅरासिटामॉल. नेक्स्ट आहे ॲस्प्रिन. केमिकल नेम इज 2-acetyl salicylic acid. आता याच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. इट इज अ व्हाईट क्रिस्टल्स और क्रिस्टलाइन पाउडर. इट इज ओडरलेस, लेस सोल्युबल इन वॉटर, मीन्स 1 part of it soluble in 300 ml of water, soluble in alcohol, ether and chloroform. याचे पण जे ॲक्वियस सोल्युशन बनवले जातात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात. इट इज स्टेबल इन ड्राय एअर बट ग्रॅज्युअली हायड्रोलाइज टू सॅलिसिलिक ॲसिड इन मॉइस्ट एअर.
जर ड्राय एअरमध्ये ते काय असतं, स्टेबल असतं, बट ग्रॅज्युअली ते हायड्रोलिसिस होतं त्याचं टू सॅलिसिलिक ॲसिडमध्ये मॉइस्ट एअरमध्ये. इट इज कम्पॅटिबल विथ ॲसिटिलाइट, फिनॅसिटीन, अँटीपायरिन, अमायनोपायरिन अँड फिनॉल. सॉरी, इट इज इनकम्पॅटेबल येते. हे जे ड्रग दिलेत ॲसिटिलाइट, फिनॅसिटीन, अँटीपायरिन, अमायनोपायरिन अँड फिनॉल, ह्यांच्यासोबत ते इनकम्पॅटेबल आहे, म्हणजेच कम्पॅटेबल नाही आहे. ॲज इट फॉर्म्स डॅम्प मास विथ ट्रिच्युरेटेड, म्हणजे ते काय करतं, एक डॅम्प मास तयार करतं. कम्पॅटेबल म्हणजे त्याच्यासोबत ह्या ज्या ड्रगसोबत ते यूज केलं जात नाही. अँड इट शुड बी स्टोर्ड इन कूल अँड ड्राय प्लेस. ते कूल आणि ड्राय प्लेसला स्टोअर केलं जातं. आता ॲस्प्रिनचे युजेस काय काय आहे? इट इज एम्प्लॉईड ॲज अन ॲनाल्जेसिक अँड अँटीपायरेटिक इन व्हरायटी ऑफ कंडिशन्स. म्हणजे आता हे बोथ यूज केलं जातं. ॲनाल्जेसिक पण म्हणून यूज केलं जातं, अँटीपायरेटिक म्हणून पण यूज केलं जातं. म्हणजे काय की जे ड्रग टेम्परेचर कमी करतात ते अँटीपायरेटिक ॲनाल्जेसिक, आणि जे पेन रिलीव्ह करतात ते ॲनाल्जेसिक, जे आपण बघितलं होतं नार्कोटिक. इट इज ऑल्सो यूज इन ट्रीटमेंट ऑफ गॉट अँड रिमॅटिक फेवर. आपण बघितलेलं आहे गॉट अँड रिमॅटिक फेवर. आता हे काय, ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यात ते इन्फ्लमेशन होतं, कधी हार्टमध्ये, कधी जॉईंट्समध्ये किंवा ब्लड वेसल्समध्ये. इट हॅज अ स्पेसिफिक ॲक्शन अँड ॲक्ट्स ॲज अ अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. आता त्याची काय सांगितलं आहे त्यांनी, एक स्पेसिफिक ॲक्शन आहे, ते मोस्टली काय अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग म्हणून यूज केलं जातं. अँड ऑल्सो इट इज यूज इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड कॅप्सूल्स. तर हा जो ॲस्प्रिन हा ड्रग आहे, आपण बघितलं ॲस्प्रिनची टॅबलेट अवेलेबल आहे, टॅबलेटच्या आणि कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये तो अवेलेबल आहे. आणि त्याचा युजल डोस असतो 300 mg to 1 gram. अँड इट इज सोल्युबल टॅबलेट ऑफ ॲस्प्रिन इज प्रिपेअर्ड बाय युझिंग सिट्रिक ॲसिड अँड कॅल्शियम कार्बोनेट विच फॅलिसिटेट डिझोल्युशन. आता त्याची जी टॅबलेट आहे, सोल्युबल टॅबलेट, ती काय यूज करून प्रिपेअर केलं जाते, तर सिट्रिक ॲसिड आणि कॅल्शियम कार्बोनेटच्या कॉम्बिनेशन यूज करून ती यूज केली जाते. त्याच्यामुळे काय होतं, डिझोल्युशन होतं त्या टॅबलेटचं. नेक्स्ट आहे सोडियम सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलेटच्या प्रॉपर्टीज आहेत की ती एक ॲमॉर्फस मायक्रोक्रिस्टलाइन पावडर आहे आणि प्रॅक्टिकली ती ओडरलेस आहे, किंवा इट हॅज अ स्लाइटली कॅरेक्टरिस्टिक ओडर असते. आणि सोल्युबिलिटी आहे त्याची, इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन अल्कोहोल अँड ग्लिसरीन. ते काय आहे, वॉटरमध्ये जास्त सोल्युबल आहे, अल्कोहोल आणि ग्लिसरीनमध्ये पण सोल्युबल आहे. ॲक्वियस सोल्युशन इज न्यूट्रल ऑर ॲसिडिक टू लिटमस. त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन बनवले जातात सोडियम सॅलिसिलेटचे, ते एकतर न्यूट्रल असतात किंवा ॲसिडिक टू लिटमस असतात. इट्स सोल्युशन डार्कन्स ऑन ऑक्सिडेशन विच इज एनहान्स्ड ड्यू टू अल्कलीज ऑर आयर्न. त्याचे जे सोल्युशन बनवले जातात ते काय होतात, डार्क होतात जर त्याचं ऑक्सिडेशन झालं तर. अँड इट इज प्रिसिपिटेटेड ॲज अ सॅलिसिलिक ॲसिड बाय मिनरल ॲसिड अँड विथ सोल्युबल क्विनिन साल्ट सच ॲज क्विनिन सॅलिसिलेट. नेक्स्ट आहे त्याचे युजेस ऑफ सोडियम सॅलिसिलेट. इट इज वाईडली यूज फॉर रिलीफ ऑफ पेन अँड रिडक्शन ऑफ फेवर. पेन रिलीफसाठी वापरलं जातं, आणि जे फेवर आहे, जो ताप आला तर ताप कमी करण्यासाठी ते वापरलं जातं, म्हणजेच रिडक्शन ऑफ फेवर. इट इज युजफुल इन गट अँड ॲक्यूट रुमॅटिक फेवर. ऑल्सो इट कॉजेस गॅस्ट्रिक इरिटेशन ड्यू टू द लिबरेशन ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. त्याच्यामुळे काय सांगितलं आहे त्यांनी की कधी कधी त्यात गॅस्ट्रिक इरिटेशन होतं, कारण त्याच्यातून सॅलिसिलिक ॲसिडचं लिबरेशन होत असतं. त्याच्यामुळे काय केलं जातं, ते इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ सोडियम कार्बोनेटसोबत यूज केलं जातं. आणि त्याचे जे प्रिपरेशन आहेत, म्हणजे तो टॅबलेट आणि कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये तो ड्रग अवेलेबल आहे, सोडियम सॅलिसिलेट, आणि त्याचा युजुअल डोस असतो 300 mg to 1 gram. नेक्स्ट आहे ॲलॉक्झिप्रिन. इट इज अ कंडेन्सेशन प्रोडक्ट ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड अँड ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. म्हणजे कंडेन्सेशन करून ऑप्टेन केलेला प्रोडक्ट आहे. कशाचं, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड. त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत. इट ऑकर्स ॲज अ व्हाईट ऑर ऑफ व्हाईट पावडर ऑर ग्रॅन्युल्स अँड इट हॅज अ स्लाइट ओडर. इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड द युज्युअल ऑर्गॅनिक सॉल्वंट अँड इट इज यूज लाईक एनी अदर सॅलिसिलेट. Its advantage is that is free from acidic odor and its greater stability than aspirin. त्याचा ॲडव्हान्टेजेस सांगितले त्यांनी की त्याला ती ॲसिडिक ओडर जी असते ती ओडर नसते, आणि इट हॅज अ ग्रेटर स्टॅबिलिटी, म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे ॲस्पिरिनपेक्षा. हे झालं ॲलॉक्झिप्रिन. नेक्स्ट आहे ॲनाल्जिन.
Analgin chemical name is 2,3-dimethyl 1-phenyl 5-pyrazolone 4-il N-methyl ammonium methane sulfonate. The properties and uses of this analgin are, it is almost व्हाईट क्रिस्टलाइन पावडर की जी एक ऑलमोस्ट व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे, त्याला एक येलो टिंट असतो की जी ओडरलेस आहे आणि सोल्युबिलिटी आहे त्याची, इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. ती वॉटरमध्ये जास्त सोल्युबल आहे आणि अल्कोहोलमध्ये पण जास्त सोल्युबल आहे, पण प्रॅक्टिकली ती इनसोल्युबल आहे क्लोरोफॉर्ममध्ये आणि इथरमध्ये. इट इज अफेक्टेड बाय एअर अँड मॉइश्चर, हेन्स इट शुड बी केप्ट इन टाईटली क्लोज कंटेनर. हे त्याचं स्टोरेज दिलं आहे, ती अफेक्ट करते कशामुळं, त्याच्यावर अफेक्ट होतं तर लाईटमुळं, एअरमुळं आणि मॉइश्चरमुळं. त्याच्यामुळं काय केलं जातं, वेल क्लोज टाईट कंटेनरमध्ये ॲनाल्जिन पावडर ठेवली जाते. इट इज यूज इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स ॲज अ ॲनाल्जेसिक म्हणून ती वापरली जाते इन द फॉर्म ऑफ टॅबलेट अँड ऑल्सो टू रिलीव्ह दी मस्क्युलर पेन. जर मस्क्युलर पेन असेल किंवा ॲनाल्जेसिक म्हणून ती टॅबलेट वापरली जाते आणि त्याचा युजुअल डोस असतो 0.5 to 3 ग्रॅम डेली इन ए डिवायडेड डोसेस. सो दिस इज अबाउट ॲनाल्जिन. नेक्स्ट इज फिनिल ब्युटाझोन. द केमिकल नेम इज 4-butyl 1,2-diphenyl 3,5-pyrazolidine dione. The properties of this phenylbutazone or phenylbutazone, it also occurs as a white crystalline powder and partially soluble in water. It is affected by moisture and light. Action and uses of this phenylbutazone are, it is used in treatment of gout, psoriasis, rheumatoid arthritis. It has a many toxic effect and it may causes water retention, nausea and vertigo. nausea and water retention हे त्याचे साइड इफेक्ट आहेत. nausea म्हणजेच we know the sensation of vomiting and vertigo, it is the spinning sensation often triggered by moving head quickly. And the more serious side effects can be hypertension, hepatitis, leukopenia and agranulocytes etc. It is contraindicated in patient with edema, cardiac dysfunction and peptic ulcers. It should be used with precaution and the usual dose of this phenylbutazone is 300 to 600 mg daily. आता हे बघितले आपण ॲक्शन अँड युजेस ऑफ फिनिलब्युटाझोन. कुठं कुठं यूज केलं जातं, गॉट, सॉरायसिस, रुमॅटॉइड आर्थरायटिकमध्ये यूज केलं जातं आणि त्याचे बऱ्याच वेळेस साईड इफेक्ट दाखवतं. त्याच्यामुळे साईड इफेक्टमध्ये काय काय होतं, वॉटर रिटेन्शन होतं बॉडीमध्ये, म्हणजे वॉटर स्टॉप होतं, असं रिटेन्शन म्हणतात त्याला. नॉशिया आणि वोमिटिंग. नॉशिया म्हणजे काय होतं, क्विक सेन्सेशन ऑफ वोमिटिंग. आणि व्हर्टिगो म्हणजे जसं सांगितलं की स्पिनिंग सेन्सेशन ऑफन ट्रिगर्ड बाय मूव्हिंग हेड क्विकली. म्हणजे काय होतं, स्पिनिंग म्हणजे जे हेड असतं आपलं, त्या पेशंटला काय होतं, त्याचं जे हेड आहे ते असं गोल गोल फिरल्यासारखं वाटतं. आणि जर मोर सिरियस साईड इफेक्ट जर झाले तर त्याच्यामध्ये काय होतं, हायपरटेन्शन होतं, हॅपॅटिटिस, ल्युकोपिया, ग्रॅन्युलोसाइट्स. आणि ज्या पेशंटला सपोज कार्डियक डिसफंक्शन आहे, इनेमा आहे, पेप्टिक अल्सर आहे, त्या पेशंटला ते दिलं जात नाही. आणि हे जे फिनिलब्युटाझोन आहे हे काय केलं जातं, मोर प्रिकॉशन घेऊन ते यूज केलं जातं. त्याचा युजुअल डोस त्यांनी सांगितला 300 to 600 mg डेली. अँड दी सेकंड लास्ट इज सल्फिनपायराझोन 1,2-diphenyl 1,4,2-phenyl sulfinyl ethyl 3,5-pyrazolidinone pyrazolidinedione. And the properties of this sulfipyrazone are, it is a pyrazolone derivative. pyrazolone derivativeचा एक तो डेरिव्हेटिव्ह आहे रिलेटेड टू फिनिलब्युटाझोन. ही देखील एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. इट इज अ पोटेंट युरिकोरिसिक एजंट
use as a preventive in acute gouty arthritis conditions. आता इट इज अ पोटेंट युरिकोरिसिक एजंट म्हणजे काय होतं, इन्क्रीज द एक्सक्रिशन ऑफ युरिक ॲसिड इन द युरिन अँड रिड्यूस कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिक ॲसिड, त्यालाच म्हणतात युरिकोरिसिक एजंट. अँड इट इज यूज इन दी यूज ॲज अ प्रिव्हेंटिव्ह इन ॲक्यूट गौटी ॲरेथ्रिटिस. म्हणजेच काय होतं, तिथं गौटी ॲरेथ्रिटिस म्हणजे तिथं सिव्हिअर पेन असतो किंवा रेडनेस होती जॉईंट्समध्ये, त्याला म्हणतात गौटी ॲरेथ्रिटिस. ह्याच्या कंडिशन आहे, ह्याच्यामध्ये हा सल्फिन पायराझोन ड्रग यूज केला जातो. इट ऑल्सो हॅज अ सेव्हरल साईड इफेक्ट्स, की त्याचे साईड इफेक्ट्स पण आहेत असं त्यांनी सांगितलं. अँड इट इज युजली टेकन विथ मिल्क ऑर फूड इन द डोसेस 50 mg 4 times in a day. आता हा जो सल्फॅफिन पायराझोन आहे हा काय केला जातो, एक तर मिल्कसोबत घेतला जातो किंवा फूडसोबत घेतला जातो. आणि त्याचा डोस रेजिम सांगितला आहे, म्हणजे त्याचा युजल डोस त्याने सांगितला आहे 50 mg ड्रग दिला जातो 4 times a day, म्हणजे 4 वेळा दिवसातून तो दिला जातो. हो काय, पोटेंट युरिकोरिसिक एजंट आहे म्हणजे काय असतात, जे ड्रग युरिनचं एक्सक्रिशन इन्क्रीज करतात, युरिक ॲसिड इन दी युरिन, म्हणजे युरिक ॲसिडचं एक्सक्रिशन इन्क्रीज करतात युरिनमधलं आणि काय करतात, युरिक ॲसिडला रिड्यूस करतात, त्याला म्हणतात युरिकोरिसिक एजंट. आणि इट इज ऑल्सो यूज इन प्रिव्हेंटिव्ह ॲक्यूट गॉटी ॲरेथ्रिटिस कंडिशन, म्हणजे जिथं एकदम सिव्हिअर पेन आहे किंवा रेडनेस आहे जॉईंट्समध्ये त्याला म्हणतात गॉटी ॲरेथ्रिटिस कंडिशन. आणि लास्ट इज दी ऑक्सिफिन ब्युटाझोन. ऑक्सिफिन ब्युटाझोन इट इज अ 4-butyl 2,4-hydroxyphenyl 1-phenyl pyrazolidine 3,5-dione. The properties and uses of this oxyphene butazone are, it is a white crystalline powder, की जी एक व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे, त्याची सोल्युबिलिटी आहे की वॉटरमध्ये ते इनसोल्युबल असते, अल्कोहोलमध्ये सोल्युबल असते आणि डायल्यूट अल्कली हायड्रॉक्साईडमध्ये ती डिझॉल्व्स होते. इट इज गिवन ओरली ॲज अ टॅबलेट इन कॉम्बिनेशन विथ अदर ॲनाल्जेसिक, जी ओरली यूज केला जातो हा ड्रग ऑक्सिफिन ब्युटाझोन विथ अदर ॲनाल्जेसिक कॉम्बिनेशनमध्ये यूज केला जातो आणि तो अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन दाखवतो, त्यामुळं रुमॅटिझममध्ये आणि अरेथ्रिटिसमध्ये यूज केला जातो. रुमॅटिझम म्हणजे आता आपण बऱ्याच वेळेस बघितलं आहे, द इन्फ्लामेशन किंवा पेन होतो जॉईंट्समध्ये, मसलमध्ये आणि त्याच्या सराउंडिंग एरियामध्ये, त्याला म्हणतात रुमॅटिझम. आणि अरेथ्रिटिस म्हणजेच इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स. इट इज त्याचे आय ऑइंटमेंट पण अवेलेबल आहेत, इट्स आय ऑइंटमेंट इज ऑफिशियल इन BP. So this is all about oxyphene butazone. So we have covered this topic, antipyretic analgesic. I hope you all understand. So thank you so much.